गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। तर मंडळी, आज आपण करणार आहोत उपवासाची राजगिऱ्याची शेव। तर मंडळी, मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे राजगिऱ्याची मस्त उपवासाची शेव। त्यासाठी मी इथं साहित्य घेतलेले अगदी कमी साहित्यात ही शेव तयार होते। एक बटाटा मी उकडून घेतला आणि तो अशा प्रकारे इथं किसून घेतलेला आहे। याच्यामध्ये मी हे राजगिऱ्याचं पीठ आहे 50 ग्रॅम, बेडेकरांचं सात्विक राजगिरा पीठ आहे, ते याच्यामध्ये मिक्स करणार आहे। छान मिक्स करून घेऊया। मंडळी, मी नुकतीच तुमच्यासाठी उपवासाची राजगिरा शंकरपाळी ही रेसिपी शेअर केलेली आहे। तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे शंकरपाळ्या करून बघा। अशा पद्धतीने हा बटाटा मिक्स करून घेतलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही मिरचीची पेस्ट घालू शकता, त्यामुळे खूप छान मस्त तिखट असा स्वाद येईल शेवेला। आणि त्याशिवाय जर तुम्हाला उपवासाला जिरं चालत असेल तर तुम्ही अख्खं जिरे घालू शकता किंवा जिऱ्याची पावडरही घालू शकता। जर तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही ते घालू नका। याच्यामध्ये मी आता सैंधव मीठ घालणार आहे चवीनुसार। आणि आपण जरा जरा पाणी घालून हे मिश्रण छान भिजवून घेणार आहोत। जास्त सैल भिजवायचं नाही, थोडा घट्टसर गोळा ठेवायचा आहे। अगदी असं थोडं थोडं पाणी आपण घालणार आहोत आणि भिजवून घेणार आहोत। हे शेवेचं जे राजगिऱ्याचं पीठ आहे ते आपण अशा पद्धतीने भिजवून घेतलेलं आहे, बघू शकता। साधारण चपातीचं पीठ कसं असतं त्या पद्धतीने हे मी भिजवलेलं आहे। तुम्ही कुठल्याही तुम्हाला ज्या पद्धतीने हे शेव पाडायची आहे ते कुठल्याही साच्याने तुम्ही शेव पाडू शकता। मी इथं बारीक शेवेचा साचा वापरलेला आहे, चकती वापरलेली आहे। तुम्ही कुठल्याही चकतीने जाड किंवा बारीक कशाही पद्धतीने तुम्ही ती शेव तयार करून घेऊ शकता। तर आता आपण लगेचच शेव करून घेऊया। मी इथं हा साचा वापरणार आहे आणि ही चकती ही खूप बारीक आहे। साच्याला मी आतून छान तेल लावून घेणार आहे। आणि हा आता गोळा मी या साच्यामध्ये घालणार आहे। तेल तापवून घेतलेलं आहे। तेल जास्त तापवायचं नाही, कारण ही शेव लगेचच अगदी तळली जाईल। आणि याच्यामध्ये मी आता शेव गाळून घेते। अगदी थोडी थोडी आपण याच्यामध्ये गाळून घेणार आहोत शेव। तुम्ही बघू शकता कशी पटकन ही शेव तळली जाते, अगदी पटापट होते, मस्त कुरकुरीत आणि टेस्टी। ही शेव तुम्ही जेव्हा खिचडी खाता तेव्हा खिचडीवरती सुद्धा वरती टाकू शकता, किंवा तुम्ही चाट बनवलं तर त्याच्यावरती सुद्धा ही शेव वापरू शकता। नुसती खूप छान लागते। शेव मी शेंगदाणा तेलात तळली आहे, तुम्ही तुपातही तळू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही तळू शकता। मस्तपैकी शेव तयार झालेली आहे। ही रेसिपी उपवासाला तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून कळवायला विसरू नका। चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, यामुळे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये। धन्यवाद।